हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज खूप महत्वाचा कानमंत्र देणार आहे. हा कानमंत्र काही माहिती आहे का? आपण स्वतःला सेलिब्रिटी समजायचं आणि लोक काय म्हणतात हेच अडकून पडायचं नाही. आपल्याला लहान असताना माहित आहे का, एक म्हण होती, अंगाला लावून न घेणे म्हणून. आपल्याला कोणी काही म्हटलं, काही आपण आईला येऊन सांगत होतो, आई मला तो बघ असं म्हणाला किंवा ती असं बोलली, तेव्हा आई काय म्हणायची, अगं लक्ष देऊ नकोस, हां, बिलकुल लक्ष देऊ नकोस. तू लक्ष दिलं तर काय होते, हां, तू जास्त हे केलंस की आणि ते जास्त चिडवतील, त्यामुळे बिलकुल लक्ष देऊ नकोस. पण आपल्याला अगदी लहान असताना आईनं शिकवलेली हे आपल्याला कळले का हो? आपल्याला जमले का? आपण एवढ्या मनाला लावून घेतो, समोरचा बोलणारा एकदा म्हणतो, दोनदा म्हणतो, आपण मात्र सारखं बोलत असतो. तो एकदा म्हणतो, आपण 1000 वेळा तो मला असं म्हणाला, तसं म्हणाला, सारखं मनाला लावून घेतो. कधी रडतो, कधी रागवतो, कधी कामावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आता आपले जरा सेलिब्रिटी लोकांकडे बघा, राजकारणी लोकांकडे बघा. अहो, त्यांना कधी लोक कौतुक पण करतात, कधी वाटेल तसं नावं पण ठेवतात, निंदा पण करतात. पण काही फरक पडतो का? नाहीये. काहीही फरक पडत नाही. त्यांचं लक्ष फक्त आपले स्वतःचे कामावर असते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपले मनाचा कंट्रोल पण आपले हातात पाहिजे. अहो, सोशल मीडियागत नाहीये हे. कोणी लाईक, कॉमेंट, शेअर केला की एकदम आनंद, एकदम खुश. कोणी काही बॅड कमेंट केला की दुःख नाही येते. उलट मला आनंद मिळतो ना, जे काही मी करते ते कामातनं मला आनंद मिळतो, तर मी खुश असायला पाहिजे. दुसरेचे म्हणणेवर माझं आनंद, माझं दुःख ते याच्याशी संबंधित असता कामा नये. इव्हन हे बघा, आपल्याला लोकांना आपलं कौतुक केलं की आपल्याला खूप बरं वाटते, खूप आनंद वाटतो, खुश होतो आपण. तर कोणी आपली निंदा केली की आपण दुःखी बनतो. असं बनता कामा नये. आपण हत्तीसारखं असायला पाहिजे. एक म्हण आहे, आपल्याला माहीत असेल, कुत्र भुंकत मागे येते पण हत्ती मागे वळून सुद्धा बघत नाही. आपण पुढे जात असतो. इन द सेम वे आपल्याला आपले कामावर समाधान असायला पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे, आपण आपलं मन कणखर बनवायचं. मनशांती ही अतिशय महत्वाची आहे. आपली मनशांती ही जास्त महत्वाची आहे. आणि जे काम आपण करतो, आपल्याला ह्यातनं आनंद मिळतो ना, हे आपण आधी बघायचं. मला हे योग्य वाटते ना, मग मी करते. मला काही दुसऱ्याला खुश करायचं नाहीये. दुसरं म्हणेल, हो कशाला करता, का करता. फॉर एक्झाम्पल, माझं एक्झाम्पल मी देते. आता लोक म्हणतील, हो 70चे पुढे म्हातारीला काय गरज आहे हे व्हिडिओ वगैरे बनवायची, असं म्हणणारे लोक असतील. पण मला ह्यातनं आनंद मिळतो. मला कोणी म्हटलं, ओके बाबा, मला तुम्ही
अमुक सांगितलात, मी तर फॉलो केलं, खूप बरं वाटलं बघा तुमच्यामुळे, मला बरं वाटते, आनंद वाटते. असू देत, काही लोकांना बरं वाटत, त्यांना काही कंपल्शन कुठे आहे बघा म्हणून. पण काही लोकांना त्यातनं फायदा होत असेल तर मला ह्या कामातनं आनंद मिळतो, मी खुश असते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आपले कामावर आनंद पाहिजे, आपले कामावर आपल्याला विश्वास पाहिजे, आणि जे काही आपण करतो हे आपण दुसऱ्यासाठी करत नाहीये, आपल्यासाठी करतो. किंवा दुसऱ्यानं म्हणावं काय छान म्हणून, दुसऱ्यासाठी करतो का? आपण जेवतो कोणासाठी? आपल्यासाठी जेवतो ना, का लोकांसाठी? नाही. त्यामुळे हे जगणं पण आपण आपल्यासाठी जगतो. त्यामुळे जे काम आपण करतो ते आपल्याला समाधान मिळायला पाहिजे. लोक काय म्हणतात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. जे काही तुम्ही करता तुम्हाला आनंद मिळतो ना, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. आपल्या कामात मी कालचेपेक्षा आज चांगलं आहे, आज मी हेतनं मला काही माझा प्रोग्रेस झालेला आहे, मला आनंद मिळतोय, हे महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाहीये, बिलकुल महत्त्वाचं नाहीये. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपले आवडीचं काम आपण निवडायला पाहिजे. आणि आपल्याला हा असं म्हणतो, तो असं म्हणतो म्हणून बिलकुल लक्ष द्यायचं नाही. म्हणून मी म्हणते आपण सेलिब्रिटी लोकांसारखं जगायला पाहिजे. सेलिब्रिटी, इवन पॉलिटिशियन्स, अहो लोक काय काय नावं ठेवतात. ते प्रत्येक जण काय म्हणतो म्हणून लक्ष देत बसले की आनंदी राहू शकतील का? नाही. त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही पप्पू म्हणा आणि काही म्हणा, काहीही म्हणा, ते स्वतःकडे लक्ष देतात. इन द सेम वे आपला कंट्रोल आपल्या हातात असायला पाहिजे. रिमोट कंट्रोल म्हणेन मी. आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात पाहिजे. नाही ते लोकांना आपलं कौतुक केलं, एकदम आपण आकाशात, लोकांना काय हे चांगलं नाही आहे म्हटलं, एकदम आपण जमिनीवर, असं उपयोगाचं आहे का? नाहीये. पण बरेच वेळेला असं घडते बरं का. आपण आपल्याला आवडली म्हणून छानपैकी एका साडी म्हणा, ड्रेस म्हणा घालून जातो. बाहेर पडल्यावर तुमची मैत्रीण म्हणते, काय गं हा ड्रेस काय तुला सूट होत नाही, हा रंग काय, अमुक काय, तमुक काय. आत्तापर्यंत तुम्ही एकदम खुशीत होता, तुम्हाला आवडला होता, तुम्हाला मस्त वाटलं होतं म्हणून तुम्ही खरेदी केला होता. मैत्रीण असं म्हणाली की लगेच तुम्ही खाली जमिनीवर, परत आल्यावर तो ड्रेस काढून फेकून देता, परत तुम्ही तो ड्रेस वापरत सुद्धा नाही. हे बरोबर आहे का? म्हणजे तुमचे लाईक्स, तुमचं डिसलाईक्स, तुमची आवड, ह्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये. तुमचा विश्वास तुमची मैत्रिणीच्या आवडीवर नाही. मला हा रंग आवडतो, मी घालणार. मला आवडत नाही. मला छान राहायला आवडते, हो, मी राहणार तसं. आता चेष्टा म्हणून, मला काही राग आला नाही, मी बोलते. परवा माझी एक सबस्क्रायबर मैत्रीण म्हणाल्या, अहो ताई तुम्ही रोज नवीन साड्या नेसताय, असं राहता. मी नवीन रोज साड्या नेसत नाही. मी गेले 10-15 वर्षात तरी माझे स्वतःसाठी एकही नवीन साडी खरेदी केलेली नाही. फक्त साड्या भरपूर आहेत पहिल्या, त्या आलटून पलटून वापरत असते. त्यामुळे तुम्हाला एकच साडी लगेच दिसत नसेल. एम आय राईट?
ते घेणार आहे ना, तुम्हाला आवड असली तर घ्या, पण मी नाही घेणार का, म्हणजे एवढ्या साड्या झाल्यात काय करायचं. त्यामुळेच माझे स्वतःसाठी मी साडी घेत नाही. आणि त्या असं म्हणाल्या म्हणून मला काही वाईट वाटलं नाही, मला उलट आनंद वाटला. हां, आय एम ए ब्लेस्ड चाइल्ड. हां, आय एम ए चाइल्ड ऑफ एबंडन्स. मला सगळं काही भरपूर मिळते तुमचे प्रेमापासून. हां, त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, आपण स्वतःला नशीबवान समजा, स्वतःवर प्रेम करा. तुमचे मनात तुम्हाला जे काही पाहिजे असते तर सर्व मिळते. बघा तरी करून. हॅव ए गुड डे.